नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुजित पवार युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कालच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 अंतर्गत पेपर 1 आणि पेपर 2 या दोन पेपर्सपैकी दुसरा पेपर 2 मधील अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी या दोन घटकांवरील प्रश्नांची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सो आपण आता 51व्या प्रश्नापासून ते 75व्या प्रश्नापर्यंत विचारले जाणारे हे 25 प्रश्न जे आहेत ते कोणत्या घटकावर, त्यातल्या आणखी कसे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. सो सांगताना जसं की आपल्याला माहिती आहे की अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीच्या अभ्यासक्रमानुसार अंकगणिताचं म्हणजे ज्याला आपल्याला आयोगानं बेसिक न्यूमरेसी असं सांगितलेलं आहे, त्या बेसिक न्यूमरेसीवर 25 प्रश्नांपैकी 10 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हे 10 प्रश्न अंकगणित आणि भूमिती या दोन्हीही भागांशी संबंधित असलेले हे 10 प्रश्न आपल्याला विचारात घेता येतात. त्याचबरोबर त्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये जे भाग येतात त्यामध्ये सामान्य मानसिक क्षमता जे आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी, त्यावर आधारित शाब्दिकमध्ये 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि अशाब्दिक म्हणजे नॉन व्हर्बल रिझनिंग वरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. असं आतापर्यंत 10 आणि हे 4 अधिक 2 6 असे 16 प्रश्न झाले. त्यानंतर तर्कशास्त्री, युक्तिवाद आणि विश्लेषणात्मक क्षमता. सो तर्कशास्त्री, युक्तिवाद आणि विश्लेषणात्मक क्षमता यावर आधारित आपल्याला विचारलेल्या प्रश्नांचा विचार करताना 16 आणि 9 25, तर त्या 9 प्रश्न कोणते आहेत तर लॉजिकल रिझनिंगचे 6 प्रश्न विचारलेले आहेत. लॉजिकल रिझनिंग मध्ये तर्कशास्त्री, युक्तिवाद, गृहीतके, त्याचबरोबर आर्ग्युमेंट्स वगैरेवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. सो त्यापैकी एकट्या लॉजिकल रिझनिंग तर्कशास्त्रावर आधारित जे आहेत ते 6 प्रश्न विचारले आणि विश्लेषणात्मक क्षमतावर आधारित म्हणजे तुलना, वर्गीकरण वगैरे जे काही गोष्टी असतात त्यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. असे एकूण 25 प्रश्न आपल्याला या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 51 पासून ते 75 पर्यंत विचारलेले आहेत. सो आता आपण स्टेप बाय स्टेप कोणत्या प्रश्नाचा कसा विचार करायला हवा किंवा काय त्याची उत्तरं आहेत याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सो याप्रमाणे आपण आता प्रश्न क्रमांक 51 जो आपल्याला ए सिरीज नुसार आहे, जे ABCD सिरीज असतात त्यापैकी ए सिरीज नुसार 51वा प्रश्न जो विचारला तो ॲनालिटिकल ॲबिलिटी, विश्लेषणात्मक क्षमतावर आधारित विचारलेला होता. काय म्हटलेलं होतं पहा की विशिष्ट कालावधीत पूर्ण करायच्या 2 भिन्न प्रकल्पांसाठी ABCDEFG आणि H या विद्यार्थ्यांतून 2 संघ तयार करायचे आहेत असं सांगितलं. जर G व H हे प्रश्नामध्ये म्हटलेलं होतं, G व H यांची संघ 1 साठी निवड केली तर पुढील अटीनुसार संघ 2 चे सदस्य निवडा असं म्हटलेलं आहे. सो आपण काय करायचं, संघ 1 मध्ये G आणि H ऑलरेडी निवडले गेलेले आहेत. सो आता संघ 2 मध्ये G आणि H यांच्या बरोबर काम न करणाऱ्या, ज्यांची इच्छा काम करण्याची नाहीये G व H, त्यांची संघ 2 मध्ये आपल्याला निवड करावी लागणार. सो या पद्धतीने विचारात घेताना पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4, म्हणजे कमाल 5 म्हटलं तर संघ 2 मध्ये 3च येतील, पहिल्यात 4 म्हटले तर दुसऱ्यातही 4 येतील. या पद्धतीने विचार करायचा आहे. प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल असं सांगितलं आपल्याला. काम सुरळीत चालण्यासाठी C व A ची सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल असं सांगितलेलं होतं, कारण त्यांना एकत्रित काम करायला आवडेल. सो C आणि A एकत्रित असायला पाहिजे असं आपण बाजूला कुठेतरी लिहून ठेवायचं. परंतु A व H नेहमीच वाद घालण्यात वेळ वाया घालवतात, याचा अर्थ A आणि H एकत्रित नको आहेत. सो त्याप्रमाणे संघ 1 मध्ये H घेतलेला आहे म्हणजे संघ 2 मध्ये A घ्यायला हवा. सो A बरोबर आपोआप त्याच्याच बरोबर जोडीला C येणार हे आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर मग आपल्याला आणखी पुढे सांगितलेलं आहे B व F हे C बरोबर स्वस्तपणे काम करू शकत नाहीत. सो C बरोबर स्वस्तपणे काम करू शकणार नसलेले B व F, C जर संघ 2 मध्ये सिलेक्ट केला गेलेला आहे आपल्याकडून, तर मग B आणि F हे संघ 1 मध्ये असायला हवेत हे आपल्याला दिसतंय. बरोबर. सो या पद्धतीने विचार करताना मग पुढे आपल्याला आणखी E हा A व D यांच्या बरोबर आरामात काम करू शकतो. सो E हा A आणि D यांच्या बरोबर असायला पाहिजे, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला A हा आलेला आहे त्याच टीम मध्ये, त्याच संघामध्ये E आणि D सुद्धा असणार. सो या पद्धतीने संघ 2 मधील 4 सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सो यावरून आपल्याला ACED हे पर्याय क्रमांक 3 ACDE असं विचारात घेण्याचं आहे. सो प्रश्न क्रमांक 51चं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार आहे. सो यानंतर प्रश्न क्रमांक 52 विसंगत वस्तू निवडा असं म्हटलेलं आहे. सो आता विसंगत वस्तू निवडण्याच्या दृष्टिकोनातून इथं आपल्याला ज्या 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायांपैकी 3 पर्यायांमध्ये तीच आकृती फक्त वेगळ्या दृष्टिकोनातून फिरवलेली आहे, वेगवेगळ्या अँगलने फिरवलेली आहे असं आपल्याला दिसतंय. जसं की इथे आपण पाहाल तेव्हा इथे आपण तर ही जी पहिली आकृती आहे या पहिल्या आकृतीमध्ये आपण जर पाहिले की टॉपला जर आपण इथे 2 हे क्यूब असलेले घेतले तर बॉटमला एकच क्यूब दिसतोय. तीच गोष्ट इथेही 2 असलेले आणि बॉटमला 1, इथेही 2 असलेले आणि बॉटमला 1, मात्र इथे 2 असताना बॉटमलाही 2 आल्याचं दिसतंय. म्हणजेच त्या डायरेक्शनला आपण पाहिलं तर इथे या पद्धतीने विचार करताना ही आकृती विसंगत वाटते, वेगळी वाटते. कारण प्रत्येक मध्ये बॉटमला टॉपला 2 असतील घन क्यूब्स तर बॉटमला 1 क्यूब येतो. याप्रमाणे आपल्याला प्रश्न क्रमांक 52चं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं निश्चितपणे देता येणार आहे. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 53 खाली दिलेली माहिती अभ्यासा आणि दिलेल्या विधानांमधील यथार्थ निष्कर्ष निवडा म्हटलेला आहे. सो हा प्रश्न जो आहे तो जनरल मेंटल ॲबिलिटी सामान्य मानसिक क्षमताचा आहे. सो यामध्ये वेन डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आणण्याचं आहे. सो दिलेली जी माहिती आहे त्या माहितीमध्ये काय म्हटलंय, एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे. म्हणजे चहा पिणारे जेवढे सदस्य असतील त्याच्या निम्मे कॉफी पिणारे, याचा अर्थ फक्त कॉफी पिणारे जेवढे सदस्य असतील त्याच्या दुप्पट चहा पिणारे असतील. सो फक्त कॉफी पिणारे असं जर आपल्याला विचारात घ्यायचं आहे तर पहिलं वर्तुळ हे कॉफी पिणारे एकूण जे आहेत ते, आणि दुसरं सर्कल चहा पिणारे एकूण. स्वतः जर फक्त कॉफी पिणारे म्हणजे त्यात चहावाले येणार नाहीत. सो फक्त कॉफी पिणारे एक्स घेतले तर चहा घेणारे एकूण 2x, म्हणजे पूर्ण दुसऱ्या सर्कलमध्ये 2x जण असणार आहे. त्यापैकी x जण कॉफी पिणारे म्हणजे कॉफी आणि चहा दोन्हीही पेय पिणारे. या ठिकाणी आपल्याला आता विचारात घेताना पुढे काय म्हटलेलं आहे, फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण संख्येच्या निम्मे आहे. म्हणजेच इथं कॉफी पिणारे एकूण जितके असतील त्याच्या निम्मे फक्त चहा पिणारे. सो इथं या पद्धतीने आपण जेव्हा विचारात घेतोय, सो फक्त चहा पिणारे जर एक्स घेतले तर कॉफी पिणारे या ठिकाणी 2x होणार. या पद्धतीने विचारात घेता येतील. ओके. सो या पद्धतीने आपण गोष्टी ध्यानात घेतल्यानंतर इथं एक तर कॉफी किंवा एक तर चहा किंवा दोन्ही पेय पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या ही फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांची एकूण संख्येच्या तिप्पट आहे. सो या पद्धतीने विचारात घेतलं असता तर ह्या तिन्ही मध्ये आपण जेव्हा बेरीज करतो x + x हे 3x येणार, की जे x च्या आपल्याला 3 पट म्हणता येईल. सो पहिलं निष्कर्ष बरोबर आहे. त्याचबरोबर फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या कॉफी आणि चहा दोन्ही पेय पिणाऱ्यांच्या दुप्पट आहे. सो इथं कॉफी आणि चहा दोन्ही पेय पिणारे एक्स जे आहेत त्यांच्या दुप्पट फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या म्हणजे हेही दुप्पट. सो हे सुद्धा आपल्याला निश्चितपणे ग्राह्य धरता येणार आहे. सो दोन्हीही यथार्थ आहेत असं आपल्याला या ठिकाणी यथार्थ निष्कर्ष निवडण्याच्या संदर्भात प्रश्न 53चं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपण म्हणू शकणार आहोत. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 54 इथे पुढील माहिती अभ्यासा आणि दोषी व्यक्ती निवडा असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर म्हणून 2 वाक्ये बोलतात, ज्यातील एक वाक्य नेहमीच सत्य असते आणि अन्य नेहमीच असत्य असते असं सांगितलं आपल्याला, अशा ठिकाणी राम गेला होता. या ठिकाणी असताना त्याला स्वतःची पिशवी चोरीला गेलेली आढळली आणि अतिथीगृहाच्या खोलीत आलेल्या 3 व्यक्तींवर त्याचा संशय आहे. सो यातील फक्त एक व्यक्ती दोषी आहे असं आपल्याला अशी त्याची खात्री आहे म्हणून आपल्याला सांगितलंय. जेव्हा त्याने प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे पुढील होती. स्वतः इथं R, S आणि T या 3 व्यक्ती ज्या आहेत अतिथीगृहामध्ये,
सो या तिघांनाही 2-2 वाक्यांमध्ये बोलण्याची जी सवय आहे त्यापैकी एक वाक्य कोणतंही असेल, पहिलं असेल किंवा दुसरं असेल, या 2 वाक्यांपैकी एक वाक्य कोणतं ना कोणतं सत्य म्हणजे बरोबर आहे आणि दुसरं असत्य म्हणजे चूक आहे. सो आता हे आपल्याला ठरवायचं आहे की कोणतं वाक्य सत्य आणि कोणतं असत्य विचारात घ्यायचं. सो आता इथं आरचं पहिलं वाक्य जर आपण विचारात घेतलं चुकीचं, की हे यस न केलेलं नाही म्हणजे हे एस न केलेलं आहे, असं जर आपण विचारात घेतलं तर दुसरं वाक्य त्याचं बरोबर असायला हवं की मी हे केलं नाही. बरोबर. सो या पहिलं वाक्य चूक आणि दुसरं वाक्य बरोबर म्हणण्याच्या दृष्टिकोनातून काय निष्कर्ष निघतो याच्यामध्ये, की यस हा दोषी आहे, यस दोषी यावरून आपण इथे म्हणू शकणार, कारण हे यस न केलं नाही हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे हे यस न केलेलं आहे असं जर आपण गृहीत धरलं आणि हे मी केलं नाही वाक्य बरोबर. सो हे आर ने केलेलं नाही, यस न केलं. आता यस दोषी आहे असं आपण त्या ठिकाणी जेव्हा विचारात घेतोय तेव्हा यसच्या वक्तव्यावरून सुद्धा तो दोषी येईल अशा पद्धतीने त्याच्या विधानाची सत्य असत्य विधानांची निवड करायची आहे. सो हे मी केलं नाही असं जेव्हा यस म्हणालेलं आहे तेव्हा ते चुकीचं मानायचं आहे, कारण यस दोषी आहे असं आपण आरच्या वक्तव्यावरून बोलत आहोत. सो हे मी केलं नाही हे चुकीचं म्हटल्यानंतर बरोबर वाक्य पी ने केलं नाही. सो याचा अर्थ या दोन्ही वाक्यांवरून कोण दोषी येणार आहे, यस दोषी येणार आहे असं आपल्याला दिसतंय. बरोबर. यानंतर पुढे टीचं जे वाक्य आपल्याला विचारात घ्यायचं आहे की हे यस दोषी आहे हे आपण विचारात घेतल्यामुळं हे मी केलं नाही टीचं वाक्य बरोबर म्हणावंच लागेल आपल्याला. सो हे मी केलं नाही आणि मग दुसरं वाक्य या ठिकाणी चुकीचं, हे कोणी केलं मला माहित नाही हे चुकीचं बोलतोय म्हणजे हे त्याला माहित आहे की कोणी केलंय. आता कोणी केलं हे त्याला माहित आहे आणि ते टीनं केलेलं नाही म्हणजे उरतात कोण, आर आणि एस. सो आर आणि एस पैकी एस दोषी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी पहिल्या दोघांच्या वक्तव्यावरून कळालेलं आहे. सो या तिन्ही व्यक्तींच्या पूर्ण संभाषणावरून एस दोषी असल्याचं आपण निष्कर्ष काढू शकत आहोत. सो 54व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपण म्हणू शकणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 55. विनी मोनोरेलने कामाला जाते म्हणून सांगितलंय. प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला एस्केलेटर वापरावा लागतो. जर ती 8 पायऱ्या चढली तर वर पोचायला तिला 21 सेकंद लागतात असं म्हटलंय. जर ती 13 पायऱ्या चढली तर तिला फक्त 13.5 सेकंद लागतात. याचा अर्थ 8 पायऱ्यांच्या ऐवजी 13 पायऱ्या जर ती चढली म्हणजे 5 पायऱ्या जास्त चढली तर वेळ लागणारा जो आहे तो कमी होतोय. 21 पेक्षा 13.5 हे जे वेळ कमी झालेला आहे तो किती, 7.5 सेकंदांचा वेळ कमी होतो. 7.5 सेकंदांचा वेळ कमी केव्हा, 5 पायऱ्या चढल्यानंतर. याचा अर्थ एक पायरी चढले त्या ठिकाणी, एक पायरी जर चढली तर 7.5 भागिले 5 यावरून ते 1.5 सेकंद हा वेळ कमी लागतो एक पायरी चढण्यामुळं. तर इथं 8 पायऱ्या चढल्याचा संदर्भ 8 पायऱ्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. सो 1.5 गुणिले 8 म्हणजे 12 सेकंद वाचलेले आहेत 8 पायऱ्या चढण्यामुळं. याचा अर्थ त्या 8 पायऱ्या चढल्या नसती तर 21 पेक्षा 12 सेकंद जास्त लागले असते. सो 21 अधिक 12 33 सेकंद वेळ लागला असता एकही पायरी चढली नसती तर. जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले असते तर तिला वर पोचायला लागणारे सेकंद दर्शवणारा पर्याय 33 सेकंड म्हणजे दुसरा पर्याय आपल्याला. सो या प्रश्नाच्या पूर्ण अनालिसिस वरून आपल्याला कळालं चर्चेअर्थी की हा बेसिक न्यूमरसीचा विचारलेला प्रश्न होता. हे या पद्धतीने आपल्याला विचारात घ्यायचं आहे. प्रश्न सोपाच होता परंतु आपण प्रश्न वाचताना गोंधळून जाण्यामुळं इथं उत्तर आणण्यासाठी वेळ लागू शकतो. सो अत्यंत साधा सोपा विचार केला असता तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकलं असतं. सो पर्याय क्रमांक 2 हे या 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 56 हा भूमितीवर आधारित प्रश्न विचारलेला आहे बेसिक न्यूमरसीमध्ये जॉमेट्रीचा. एका वर्तुळात समभुज त्रिकोण अंतर्लिखित केला आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे हे निर्देशित करणारा पर्याय निवडा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. सो याचा विचार करताना इथं एक सर्कल आधी विचारात घेणार, मग त्या सर्कलचं सेंटर केंद्र असलेलं वर्तुळ याच्यामध्ये आंतरलिखित केलेला हा त्रिकोण जो आहे इन्स्क्राइब्ड ट्रायंगल असं जे आहे इन सर्कल. सो आता इथे वर्तुळाची त्रिज्या r मानली तर यामध्ये वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r स्क्वेअर एरिया ऑफ अ सर्कल हे तुम्ही विचारात घेऊ शकणार. सर हे किती पट आहे त्रिकोणाच्या. स्वतः हा समभुज त्रिकोण म्हणजे
इक्विलॅटरल ट्रायंगल. सो इक्विलॅटरल ट्रायंगलची आपल्याला साईड जी आहे ए काढायची आहे. सो आता ह्या ए ची किंमत काढताना आपल्याला इथे भूमितीतल्या दोन गोष्टींचा वापर करावा लागतो. त्यातली एक गोष्ट म्हणजे वर्तुळच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट्स द कॉर्ड. सो कॉर्ड बायसेक्ट करणार या पद्धतीने, म्हणजे ही a/2 ही a/2 येणार. आता यानंतर 30, 60, 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगलचा विचार करायचा आहे, कारण इथे आपल्याला जेव्हा माहित आहे की वर्तुळाच्या केंद्रातून वर्तुळाच्या परिघावरचा पॉइंट आपण जेव्हा जोडतो तेव्हा जी त्रिज्या येते ती त्रिज्या हा जो कर्ण येणार. सो इथं प्रत्येक अँगल हा जो आहे तो अँगल बायसेक्टर होणार. या पद्धतीने विचारात घेताना इथे हा 30 त्यानंतर हा 60. सो 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. सो a/2 जे येणार ते वर्गमुळात 3/2 r. याचा अर्थ साइड जी येणार आहे तर ती आपल्याला a जी येणार ती इथे √3r येणार. सो आता समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वर्गमुळात 3/4 बाजू वर्ग, म्हणजे बाजू किती आलेले √3r आलेली आहे त्याचा वर्ग. सो हे आपल्याला यानं भाग द्यायचा आहे. कोणाला द्यायचा आहे भाग? तर वर्तुळाचं क्षेत्रफळ πr² आहे याला. या पद्धतीने तुम्ही विचार करणार. सो हे कॅल्क्युलेशन्स करत असताना तुम्हाला थर्ड ऑप्शन आन्सर मिळणार हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. 4π/3√3 हे फायनली आन्सर मिळणार आहे. या r² कॅन्सल होणार. सो 3√3 हे या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट येतो. सो बेसिक गोष्टी आपल्याला आता इथे काही डिस्कस करायच्या नाहीयेत. सो हे आपल्याला यावर आधारित विचार करताना. सो या 56व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 57. एका पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहेत आणि त्या 6 पुस्तकांना L, M, N, O, P व Q याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत म्हणून सांगितलेले आहेत. तर यानंतर आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे त्यावर आधारित उदाहरण सोडवताना एक गोष्ट मला तुम्हाला नमूद करावीशी वाटते ती हे की शेवटी आपण प्रश्न सोडवण्याचा एक्झाम हॉलमध्ये प्रयत्न केलेला असाल. मराठीमध्ये प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवायला गेलेला आहात तेव्हा तुम्हाला 2 पॉसिबल आन्सर्स मिळालेले असतील. परंतु इंग्लिशमध्ये जेव्हा तुम्ही हा प्रश्न वाचलेला असेल तर इथे मराठीत जे म्हटलेलं आहे तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टन निळे आहे, तर हे इंग्लिशमध्ये आपल्याला त्याचं मी मराठीत तुम्हाला ट्रान्सलेशन सांगू इच्छितो. तर कायद्याच्या कोणत्या नवीन पुस्तकाचे, नवीन हा शब्द तिथे पाहिजे होता. विच न्यू बुक ऑफ लॉ असं इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. सो इथं नवीन हा शब्द असता तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर येणार. म्हणजेच या ठिकाणी आता जे आपल्याला पुस्तकं सांगितलेले आहे तो पहिला कॉलम L, M, N, O, P, Q ही 6 पुस्तकं आणि खुणाच्या चिटकवलेल्या 4 पुस्तकांच्या वेष्टने कोणते आहेत? निळे आहेत म्हणून सांगितले. सो M, P, N, Q. M निळा, P निळा, N निळा आणि Q पण निळा. मग उरलेले L आणि O हे लाल वेस्टर्न असलेली पुस्तकं, कव्हर्स असलेली पुस्तकं आहेत. आता LMQ नवीन आहेत. सो LMQ नवीन आणि इथं नवीन. मग उरलेली सगळी जुनी पुस्तकं 3 आपल्याला म्हणता येणार व उरलेली पुस्तके जुनी आहेत. पुढे LMN खुणा असलेली पुस्तके कायद्याची. सो LMN पहिली कायदा, इथंही कायदा. या पद्धतीने विचारात घेतल्यानंतर उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची या पद्धतीने आपण मांडणार. तर कायद्याच्या कोणत्या नवीन पुस्तकाचे वेष्टन, कायद्याचं नवीन पुस्तकाचं वेष्टन निळं. सो हे आपल्याला एक लाईन मिळते फक्त. कायद्याचं नवीन पुस्तक निळं असलेलं M, कायद्याचं जुनं पुस्तक निळं असलेलं M. सो M आणि N उत्तरं येऊ शकली असती, परंतु इथे मराठीत आपल्याला नवीन हा शब्द दिला नव्हता. इंग्लिशमध्ये तो न्यू बुक लिहिलेलं होतं. सो एखाद्याला वाटू शकतं की प्रश्न कॅन्सल होईल का? नाही, कारण इंग्लिशमध्ये तुम्हाला पर्यायी भाषेत विचार करायला हवा उत्तर आणण्यासाठी. या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. सो प्रश्न क्रमांक 57चं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार आहे. तर आता प्रश्न क्रमांक 58. खाली दिलेले 4 विधानातील 2 विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत, परंतु ती एकाच वेळी असत्य असू शकतात असं आपल्याला
सांगितलेलं आहे, तर दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या जोडी निर्देशित करणारा पर्याय निवडा म्हटलंय. हा लॉजिकल रिझनिंगचा जो प्रश्न आहे, सो विधानांचे जे प्रकार असतात, ए टाईप, ई टाईप, आय टाईप, ओ टाईप, याचा तुम्हाला विचार करायचा असतो. ए टाईप म्हणजे युनिव्हर्सल ॲफर्मेटिव्ह, ई टाईप म्हणजे युनिव्हर्सल निगेटिव्ह, आय टाईप म्हणजे पर्टिक्युलर ॲफर्मेटिव्ह आणि ओ टाईप म्हणजे पर्टिक्युलर निगेटिव्ह. सो यांचा विचार करताना एक्स या चलाक्षरातील एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही. सो हे निगेटिव्ह युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे. सो ई टाईप स्टेटमेंट आहे. एक्स या चलाक्षरातील काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात, हा पर्टिक्युलर ॲफर्मेटिव्ह आय टाईप. एक्स या चलाक्षरातील प्रत्येक नागरिक दुर्भिक्षाचा विचार न करता पाणी वापरतो. प्रत्येक नागरिक म्हणजे सर्व नागरिक. सो याचं पॉझिटिव्ह दिलेलं आहे. सो युनिव्हर्सल ॲफर्मेटिव्ह. आणि एक्स या चलाक्षरातील काही नागरिक बेपर्वाईने पाणी वापरतात. सो काही म्हटलेलं आहे म्हणजे इथे बेपर्वाईने वापरतात म्हणजे काळजीपूर्वक वापरत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याला तुम्ही ओ टाईप किंवा आय टाईप यापैकी घेऊ शकता. सो तुम्ही जसा अर्थ लावाल त्या पद्धतीने विचार होऊ शकतो. तर आता इथं महत्वाचं काय की दोन्हीही असत्य असू शकतात, परंतु एका वेळेला दोन्हीही सेम असणार नाहीत, म्हणजे एकमेकांना पूर्णपणे विरोधाभासी व्हायला पाहिजेत. सो पूर्णपणे विरोधाभासीचा विचार करता ई टाईप आणि ए टाईप मध्ये म्हणजे एक्स या शहरातील एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही, हेही तुम्ही बरोबर म्हणणार एकाच वेळेला. आणि एक्स या शहरातील प्रत्येक नागरिक दुर्भिक्षाचा विचार न करता पाणी वापरतो हे म्हणणार. ह्या दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम शक्य होणार नाहीत. सो यावरून आपण हे निश्चितपणे म्हणू शकतो की ए व सी हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 2, 58व्या प्रश्नाचं उत्तर. यानंतर प्रश्न क्रमांक 59. यामध्ये आपल्याला जशी माहिती दिलेली आहे त्याचा विचार करताना सणाला पूर्ण झालेल्या सत्रात, म्हणजे सणा नावाची व्यक्ती आहे, तिने पूर्ण झालेल्या एका सत्रामध्ये तिच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास आकलनाच्या कार्यमानाची तुलना करायची होती. त्यासाठी तिने त्यांच्या इतिहासाशी संबंधित कृती व स्वाध्याय यांच्या दस्तऐवजांचे व त्यांच्या तिने केलेल्या वर्ग कार्याच्या नोंदीचे विश्लेषण केले. तिला आढळले की या सत्रात आशूचे कार्यमान म्हणजे परफॉर्मन्स हे बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेने वरच्या पातळीचे आहे. सो आपण असं स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे आणि मग आशूचे कार्यमान बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीचे, म्हणजे इथं या पद्धतीने आपण लेस दॅन ग्रेटर दॅनचा वापर करून लिहायचा. करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे आहे, त्याचा आपण नंतर विचार करूया. बिनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानाच्या पेक्षा खालच्या पातळीचे आहे. सो बिनापेक्षा करीमचं कार्यमान हे परफॉर्मन्स चांगला आहे. आणि त्याच्याही आधी मग आपल्याला सांगितलेलं आहे की करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे, म्हणजे धर्माचे कार्यमान आणखी वरच्या पातळीचे असणार. या पद्धतीने आपण विचारात घेताना आता यानंतर आशूचे कार्यमान माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचे. सो इथे माईकचे कार्यमान आपण विचारात घेऊ शकणार. सो आता माईक आणि बिना यांचं दोघांपेक्षाही आशूचं कार्यमान जास्त पातळीचं आहे, परंतु माईक आणि बिना यांच्या कार्यमानाच्या संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती मिळत नाही. सो यावरून आपल्याला तिथे विचार करताना निश्चित असं आपण तिथे सर्वांचा 5ही जणांचा क्रम व्यवस्थित लावू शकत नाही की प्रत्येकाचा परफॉर्मन्स 1, 2, 3, 4, 5 नंबर नेमके कोणाचे हे सांगू शकत नाही. परंतु आपल्याला इथं दुसऱ्या याच्यामध्ये कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावण्यास बिना खात्रीने 4थ्या क्रमावर आहे. सो बिनाचा खात्रीने कितवा क्रमांक येणार हे आपण सांगू शकणार नाही. तो 4थाही येऊ शकतो किंवा 5वाही येऊ शकतो. त्या ठिकाणी आपल्याला माईकचं कार्यमान सांगितलेलं नाही त्यामुळं. सो याप्रमाणे आपल्याला हे आपल्याला काय विचारलंय, कोणते विधान सत्य नाही असं विचारलेलं आहे. सो हे बाकीचे 3 सत्य आहेत, बाकीचे 3 बरोबर आहेत. सो बाकीचे 3 पॉसिबल येऊ शकतात, परंतु इथं दुसरं जे आहे ते खात्रीनं ते म्हटलेलं आहे, खात्रीने टू बी अश्युअर्ड ऑफ ते आपण म्हणू शकत नाही. बिना येऊ शकते 4थी, पण खात्री हा शब्द तिथे आपल्याला प्रॉब्लेमॅटिक करतो आणि म्हणून आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे, पर्याय क्रमांक 2. सो 59व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 60. इथे आपण विचार करताना त्रिकोण भूमितीवर आधारित जे प्रश्न विचारलेला आहे त्याचा विचार करत असताना सोबतची आकृती एकमेकांवर असलेले समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल्स जेव्हा आहेत, पी ची व्हॅल्यू 60, टी ची व्हॅल्यू सुद्धा 60, हे तुम्हाला विचारात घ्यायचं आहे.
मग आता 72 प्लस 60 हे 132 वरून Q ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येणार आणि ती Q ची व्हॅल्यू किती येते 48 येते बरोबर. हे या पद्धतीने तुम्ही विचार करू शकणार. ठीक आहे, कारण हे एकाच रेषेवरचे हे कोण आहेत P Q आणि 72 यावरून आपल्याला Q ची किंमत 48 मिळणार. त्याच पद्धतीने विचार करताना हा ही 60 डिग्री अँगल येणार. सो यावरून आपल्याला R ची किंमत मिळणार. सो 59 अधिक 60 119 119 आणि मग R ची किंमत जी येणार आहे ती किती येणार 61 येणार. सो Q आणि R आपल्याला 48 आणि 61 हे मिळालेले जे आहेत यावरून यांची बेरीज 109 आपल्याला 180 मधून मायनस करायची आहे, कारण QRS यांची बेरीज 180 असणार. सो यावरून आपल्याला S ची व्हॅल्यू मिळणार. S ची व्हॅल्यू किती येणार 180 मायनस 109 दॅट इज 71. सो S इज 71. सो A प्लस T प्लस S इज 180 पैकी S किती आहे 71, T किती आहे 60. सो हे 131 येणार. सो A इज इक्वल टू 180 मायनस 131 यावरून ते काय येणार आहे 49. या पद्धतीनं अगदी वेगवान आपल्याला गोष्टी ध्यानात घ्यावी लागतील आणि त्यावरून आपल्याला आन्सर या 60व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 असं निश्चितपणे म्हणता येणार आहे. ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 61 विचारात घेताना जसं की आपण लॉजिकल रिझनिंगच्या संदर्भात विचारात घेऊ तेव्हा पुढील विधाने अभ्यासा व दिलेल्या पर्यायातून त्यांच्यावर आधारित यथार्थ निष्कर्ष निवडा असं म्हटलेलं आहे. पहा आता स्टार्टच करताना फक्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य शेतकी विद्यापीठाच्या परीक्षेवर बसू शकतात, म्हणजे सर्व विद्यार्थी कुटुंबातील लोक बसू शकत नाहीत, म्हणजे हे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आय टाईप स्टेटमेंट आहे. काही मुली प्रवेश परीक्षांना बसत आहेत, हा पण आय टाईप आहे. मग 2 विधाने आय टाईप आहेत आणि त्याच्यावर आधारित ही जी 2 निष्कर्ष आहेत ते मात्र युनिव्हर्सल दिलेले आहेत. प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहेत. अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गांना जाणाऱ्या सर्व व्यक्ती मुली आहेत. हे युनिव्हर्सल असल्यामुळं हे आपल्याला युनिव्हर्सल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह वरून कधीही युनिव्हर्सल आपल्याला कन्क्लुजन काढता येत नसतं. आता इथं युनिव्हर्सल आहे. सर्व तिसरं विधान सर्व स्त्री उमेदवारांना एका अशासकीय संस्थेमार्फत निःशुल्क शिकवणी दिली जाते, परंतु सर्व जरी म्हटलं असलं तरी त्याला पुन्हा पर्टिक्युलर काय केलेलं आहे स्त्री उमेदवारांना म्हटलेलं आहे. आणि मात्र निष्कर्षामध्ये स्पर्धा परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हा शब्द वापरलेला आहे. सो सर्व विद्यार्थ्यांना म्हटलेला आहे म्हणजे त्याच्यात स्त्री पुरुष दोन्ही आले. सो यावर आधारित म्हणजे हाही निष्कर्ष आपल्याला काढता येत नाही. सो पर्टिक्युलर वरून आपण युनिव्हर्सल वर निष्कर्ष काढू शकत नसतो आणि म्हणून वर दिलेल्यांपैकी एकही निष्कर्ष माहितीशी सुसंगत नाही, याचा अर्थ यथार्थ नाही, म्हणजे शक्य असेल तरी सुद्धा आपल्याला त्याला यथार्थ म्हणता येत नसतं. सो या पद्धतीने विचारात घेताना प्रश्न 61चं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 62 हा बेसिक न्यूमरसीवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. जिनाने एका स्तंभात 4 नैसर्गिक संख्या लिहिल्या आहेत. आपण त्या ABCD मानू. प्रत्येक वेळी यातल्या 3 संख्यांना बेरजेच्या समान संधी मिळतील असं सांगितलेलं आहे. सो याप्रमाणे विचारात घेताना पहिलं A प्लस B प्लस C इज इक्वल टू 186. त्यानंतर A प्लस B प्लस D हे 206, A प्लस C प्लस D हे 215 आणि B प्लस C प्लस D हे 194. जर तुम्ही पाहिलं की प्रत्येक इक्वेशनमध्ये 3 आहेत आणि असे 4 आहेत आणि लेटर्स तर 4च आहेत, याचा अर्थ प्रत्येक लेटर प्रत्येक व्हेरिएबल हे 3 वेळा आलेलं आहे. सो ती सर्वांचीच बेरीज केली तर 3 कॉमन येऊन A प्लस B प्लस C प्लस D करून इकडे 801 करू शकणार. सो A प्लस B प्लस C प्लस D हे 801 डिवायडेड बाय 3 दॅट इज 267 येणार. यावरून आता तुम्हाला ज्याची किंमत काढायची असेल, आता ABC पहिल्या ह्याच्यातून 186, सो त्यामध्ये D ची किंमत निघणार. सो ती D ची किंमत या ठिकाणी जेव्हा आपण विचार करू सो 186 मायनस करणार 267 मधून, सो त्यामध्ये किती येणार 81 येणार असं तुम्ही विचारात घेऊ शकणार. बरोबर. त्याचबरोबर मग C ची किंमत काढायची झाल्यास ABD 206 मायनस केलं 267 मधून तर ते किती येणार 61 येणार. त्यानंतर B ची किंमत काढायची झाल्यास ACD 215 मायनस केलं 267 मधून तर 52 येणार.
आणि ए ची किंमत काढायची झाल्यास बीसीडी मायनस करणार 194 267 मधून, तर ते 73 येणार. सो या 4 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या तुम्हाला विचारलेली होती आणि ती किती येणार मग 81. सो पर्याय क्रमांक 3 हे 62व्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 63. इथे दिलेल्या माहितीच्या आधारे जेव्हा आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर दिशाबोधवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. सो हा जनरल मेंटल ॲबिलिटीवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. सो याचं उत्तर देण्याच्या संदर्भात जर आपण सर्व डायग्राम काढत बसलो किंवा काढली तर आपण जास्त कन्फ्युज्ड झालेलो आपल्याला लक्षात येईल. सो हे कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण इथे विचारात घेताना तर 63व्या प्रश्नाच्या संदर्भात आपण पाहतोय. तर इथं पहिलं वाक्य आहे ए चे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे, बरोबर. तर इथं आणि शेवटचं वाक्य काय आहे, ई चे घर हे सीच्या घराच्या पश्चिमेला आहे. सो सीच्या घराच्या पश्चिमेला काय आहे, पश्चिमेला सीच्या घराच्या पश्चिमेला ई आहे आणि ए चे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. सो यावरून आपण ए चे घर हे ईच्या घराच्या पूर्वेला आहे असं प्राप्त ज्ञानानुसार, म्हणजे बाकीच्या कोणत्याही 4 पर्यायांपेक्षा हा पहिला पर्याय हे त्यातल्या त्यात सर्वात योग्य उत्तर विचारात घेता येतोय. बाकीचे जर आपण सर्व पाहिलं तर मग तिथे आपल्याला कन्फ्युजन वाढणार आहे. सो यातल्या मिनिमम गोष्टींचा विचार करताना ए चे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. सो इथे बी और सी कोणी असो आणि मग ईच्या घराच्या संदर्भात विचार करताना ईचे घर सीच्या घराच्या पश्चिमेला म्हणजे इकडे. सो ईच्या तुलनेत नकाशामध्ये उजवीकडे दाखवलंय म्हणजे कोणत्या दिशेला, पूर्वेला. सो ए चे घर ईच्या घराच्या पूर्वेला. सो प्रश्न क्रमांक 63चं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आपण म्हणू शकणार आहोत. याच्यात थोडीशी साशंकता आहे परंतु प्राप्त ज्ञानानुसार पहिल्या आन्सर की पर्यंत तरी आपल्याला पहिला पर्याय दिलं जाईल उत्तर असं आयोगाकडून वाटतंय. ओके. सो प्रश्न 63चं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 64. पी या नैसर्गिक संख्येला 11ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळवली, या बेरजेला 9ने भाग दिला आणि बाकी 0 मिळाली असं आपल्याला सांगितलंय. सो दिलेल्या अटींचे समाधान करणारी पी सर्वात लहान किंमत निवडा. सो इथं पी या नैसर्गिक संख्येला सो पी इंटू 11 11ने गुणलं त्यात 33 मिळविलं तर येणारी जी बेरीज आहे ती 9ने विभाज्य 9ने डिव्हिजिबल आहे. सो ह्या संपूर्ण केसमध्ये आता पी ची किंमत आपल्याला सर्वात लहान मग पी 1 2 3 4 असं पाहण्यापेक्षा इथं आपल्याला जे 4 पर्याय दिलेले ते सगळे वेगवेगळे त्यापैकी नाही असं कुठं दिलेलं नाहीये. सो इथे जर तुम्ही 6 ही संख्या पीच्या ऐवजी ठेवली तर 11 गुणिले 6 66 अधिक 33 99 भागिले 9 म्हणजे भागाकार 11 पूर्ण येतोय. सो भागाकार किती येतोय महत्वाचं नाही, बाकी 0 राहते हे महत्वाचं आहे. सो यासाठी प्रश्न 64चं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपण निश्चितपणे म्हणू शकत आहोत. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 65. सो प्रश्न क्रमांक 65 मध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की लॉजिकल रिझनिंगवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे की गृहीतक शोधायचं आहे, म्हणजे अझम्पशन काय अज्युम करून हा जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफचं जास्त मूल्यमापन करता येऊ शकतं किंवा जास्त म्हणू शकतो आपण. सो इथं जिवंत व्यक्तीचे मूत्रपिंड सुरक्षितपणे काढून घेता येते आणि ते मृत्यूच्या दारातील रुग्णाचा जीव वाचवू शकते म्हटलंय. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मागणी ही मूत्रपिंडाच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते. लक्षात घेऊन लोकांना स्वतःचे एक मूत्रपिंड विकायला प्रतिबंध करणारा भारतातील कायदा रद्द केला पाहिजे, कारण याच्या परिणामी यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपणे होऊ शकतील. सो याला आपल्याला अंडरलाईन करायचे आहे इथं. म्हणजे काय गृहीत धरून हे विधान केलं गेलेलं आहे तर लोकांना स्वतःचे एक मूत्रपिंड विकायला प्रतिबंध करणारा कायदा जो भारतातला आहे तो रद्द केला पाहिजे. याचा अर्थ मूत्रपिंड विकायला परवानगी दिली पाहिजे, कारण त्या परवानगीने काय होईल की परिणामी यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपणे होऊ शकतील. यामुळे श्रीमंत रुग्णांकडून संभाव्य गरीब दात्यांची फसवणूक होईल याची लोकांना चिंता वाटते. परंतु स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवसायात काम करणे हे स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड विकण्यापासून फारसे वेगळे नाहीत असं म्हटलेलं आहे. सो आणि काही रुग्णांनी मूत्रपिंड विकत घेऊन दुसऱ्या देशात प्रत्यारोपणे करून घेतली आहेत. अशा शस्त्रक्रियांचा त्यांच्या जीवाला असणारा धोका मोठा असू शकतो असं जे काही म्हटलेलं आहे याचा संपूर्ण विचार करताना तर इथं बाकी इतर म्हणजे पहिला, तिसरा आणि चौथा जो पर्याय आहे या पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायाचा डायरेक्ट रिलेशन मध्ये आपण म्हणू शकत नाही.
आणि मग आणि उदाहरणही देऊ शकत नाही. सो यामध्ये दुसरा जो पर्याय आपल्याला दिलेला आहे, भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात, हेच याच्यातून आपल्याला गृहीतक म्हणजे हा पूर्ण पॅराग्राफ जो आहे तो कोणाशी रिलेट केलेला आहे, सेंट्रल स्टेजला कोण आहे, तर गरीब व्यक्ती की ज्यांना त्यांचं मूत्रपिंड हे विकण्याची इच्छा आहे, अशाच्या संदर्भात आपल्याला हा विचारलेला आहे. आणि म्हणून इथं भारतातील काही गरीब लोक, सर्व म्हटलेलं नाही, काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात, या पद्धतीने आपल्याला ते म्हणता येणं शक्य आहे. सो प्रश्न क्रमांक 65चं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपण म्हणू शकत आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 66चा विचार करताना काय म्हटलेलं आहे की आलेख जो आपल्याला दिलेला आहे, ए हा चौरसाने दाखवलेला आणि बी हा त्रिकोणाने दाखवलेला. सो या पद्धतीने विचार करताना अशा दोन कंपन्यांचे वर्षभरातील निर्यातीचे आयातीशी, सो एक्सपोर्ट इम्पोर्ट जो आहे त्यांचं गुणोत्तर रेशो दिलेला आहे. सो 2014 साली ए कंपनीची निर्यात बी कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती म्हणून सांगितलेलं आहे. सो जर 2014 साली ए कंपनीची आयात 400 कोटी, तर आता आयात म्हणजे या ठिकाणी इम्पोर्ट, तर एक्सपोर्टच्या तुलनेत आपल्याला इथं एचं सांगितलेलं जे आहे 2014, सो 2014 मध्ये इथं चौकोन दाखवलेला आहे. सो तो 1.7 म्हणजे 17/10. सो 17 पॉईंट्स जर एक्सपोर्ट्स असतील तर 10 पॉईंट्स इम्पोर्ट, आयात 400 कोटी सांगितलेलं आहे. 400 कोटी याचा अर्थ 1 पॉईंट हा 40 कोटी येणार. मग 17 पॉईंट हा 17 गुणिले 440 म्हणजे 780 येणार. सो 780 करोड्स ए ची काय असणार आहे, निर्यात असणार आहे. परंतु ती ए कंपनीची निर्यात बी कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती म्हणून सांगितलेलं आहे, बरोबर. सो ती दुप्पट होती याचा अर्थ ती 680च्या निम्मी बी ची निर्यात असणार आहे, या पद्धतीने विचारात घ्यायचं आहे, बरोबर. सो अंदाजे किंमत दाखवण्याच्या दृष्टिकोनातून इथे 680/2 इथे 340 येणार. सो मात्र आता इथे आपल्याला बी कंपनीच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे इथं, तिथे आपल्याला आयात काही विचारलेली नाहीये, निर्यातीचे जवळपास अंदाजे किंमत विचारलेली आहे. सो 340. सो पर्यायांमध्ये आपल्याला पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा मध्ये 340च्या जवळ म्हणायला गेलो तर ते 260 म्हणता येऊ शकेल. सो सध्या वाटतं की हे पर्याय क्रमांक 2 उत्तर असू शकेल. अदरवाईज तिथे त्यांना वेगळं आणखी काही सांगायचं असेल तर विधा पुरेशी नाही म्हणजे डेटा इनएडिक्वेट असंही तुम्ही तिथे विचार करू शकता. सो इथं पर्याय क्रमांक 2 हे सध्या प्राथमिक अंदाजानुसार वाटतं त्या पद्धतीने तुम्ही, परंतु ते 340 आणि 260 हे खूपच दूर अंतर आहे. सो या प्रश्नाचं काय करायचं हे आयोग ठरवू शकेल असं आपल्याला वाटतंय, ठीक आहे. सो हा प्रश्न क्रमांक 66 सध्या तरी उत्तर 2 असावं असं मला वाटतंय. यानंतर प्रश्न क्रमांक 67, दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची यांची जोडी निवडा म्हटलंय. सो हा नातेसंबंधांवर आधारित प्रश्न जो आहे, सो गेल्या पूर्ण 2013 पासून आयोगानं विचारलेल्या प्रश्नपत्रिकांमधील प्रत्येक वर्षी नातेसंबंधांवर प्रश्न विचारलेला आहे आणि हेही वर्ष त्यांनी अपवाद केलेलं नाही. सो आता इथे आपल्याला जी काय माहिती दिलेली आहे ते टी डायग्रामचा वापर करून काढायची असते. सो या पद्धतीने आपण विचारात घ्यायचं. बी हे सी चे वडील आहेत परंतु सी त्यांचा मुलगा नाही, म्हणजे सी मुलगी असणार आहे असा बाय डिफॉल्ट विचार करता येतो. बी हे सी चे वडील आहेत, सो बी आधीच्या पिढीत असतील आणि ते सी चे वडील आहेत, म्हणजे बी पुरुष आहे, वडील आहेत म्हणजे, आणि सी त्यांचा मुलगा नाही म्हणजे सी मुलगी आहे, पण ब्रॅकेटमध्ये ठेवूया. पी हा सी चा भाऊ आहे, सो पी हा सी चा भाऊ म्हणजे पुरुष असं आपल्याला म्हणता येऊ शकणार. ए आणि बी हे जोडपे आहे, सो बी पुरुष आहे म्हणजे ए त्याची पत्नी असणार, जोडपे आहे म्हणजे. क्यू ही सी ची मुलगी आहे, क्यू ही सी ची मुलगी याप्रमाणे आपल्याला विचारात घ्यायचं, बरोबर. क्यू ही सी ची मुलगी आहे. आर हा पी चा मुलगा आहे, आर हा पी चा मुलगा याप्रमाणे विचारात घेणार. एस आणि पी जोडपे आहे, सो एस आणि पी जोडपे आहे असं आपण विचारात घेणार. टी हे एस चे वडील आहेत, सो टी हे एस चे वडील याप्रमाणे. आता विचारलेलं काय होतं की मामा व भाची, सो मामा व भाचीचा विचार करता क्यू ची आई सी असणार आणि सी चा भाऊ पी म्हणजे क्यू चा पी हा मामा असणार, बरोबर. सो पी मामा आणि क्यू त्याची भाची येणार. याप्रमाणे विचारात घेताना पी क्यू हे या ठिकाणी उत्तर देण्याचं आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. सो
यावर आधारित 67व्या प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला सांगायचं आहे ते पर्याय क्रमांक 2 असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. ठीक आहे, ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 68 हा लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आहे. सो हे लॉजिकल रिझनिंगच्या प्रश्नाच्या संदर्भात विचार करताना जे आपल्याला विधानं दिलेले त्याचे वेन डायग्राम्स काढायच्या आणि त्या वेन डायग्राम्स काढल्या असता आपल्याला अगदी निश्चितपणे सत्य काय तेच तार्किकदृष्ट्या अचूक अनुमान ठरवायचं असतं. सर्व रस्ते बसेस आहेत, सर्व रस्ते बसेस आहेत, काही बसेस कार आहेत. सो काही बसेस कार आहेत. पहिल्या विधानातून रस्ते आणि बसेस यांच्यातलं रिलेशन कळतं, दुसऱ्या विधानातून बसेस आणि कार यांच्यातलं रिलेशन कळतं, तिसऱ्या विधानामध्ये काही कार दिवस आहेत. सो काही कार दिवस आहेत. ठीक आहे, आणि सर्व दिवस रात्री आहेत, सर्व दिवस रात्री आहेत असं आपल्याला हे मिळाल्यानंतर मग आता इथे कन्क्लुजन्स. काही रात्री बसेस आहेत, काही रात्री बसेस असण्याच्या संदर्भात आपण गॅरंटी देऊ शकत नाही, असू शकतं परंतु निश्चित सांगता येणार नाही. काही रात्री कार आहेत, काही रात्री कार आहेत, निश्चितपणे हे सत्य होतंय. काही रात्री कार आहेत कारण सर्व दिवस रात्री आहेत आणि दिवस आणि कार यांच्यात आपल्याला काही ना काही पोर्शन कॉमन सापडतोय. सो कार आणि रात्री यांच्यात पोर्शन सापडणार कॉमन, बरोबर. यानंतर तिसरं जे अनुमान दिलेलं आहे ते काय आहे, काही दिवस बसेस आहेत, काही दिवस बसेस आहेत. सो काही दिवस बसेस आहेत ही आपण गॅरंटी देऊ शकत नाही. सो पहिला, दुसरा आणि तिसरा निष्कर्ष यापैकी केवळ दुसरा निष्कर्ष सत्य आहे आणि म्हणून प्रश्न क्रमांक 68चं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपण निश्चितपणे म्हणू शकत आहोत. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 69 यामध्ये हा बेसिक न्यूमरसी विथ जॉमेट्रीचा प्रश्न आहे. ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 30 सेंटीमीटर दिलेला आहे. सो डी ची व्हॅल्यू 50, D1 50, D2 35. ओके. सो मोठ्या चाकाचे 21 फेरे, एका फेऱ्यामध्ये परिघा एवढे म्हणजे पाय डी. सो पाय डी म्हणजे 50. एका याच्यामध्ये असे किती मोठ्या चाकाचे 21 फेरे. सो 21 फेऱ्यांमध्ये 50 पाय एवढं जे अंतर गेलेलं आहे ते जाण्यासाठी, म्हणजे अंतर तर लहान चाक पण तेवढंच जाणार आहे कारण ट्रॅक्टरचं एकाच ट्रॅक्टरचे दोन्ही चाक आहेत. सो आपल्याला भाग द्यावा लागेल पाय 35 ने भाग द्यावा लागेल. सो त्यामध्ये आपल्याला किती फेरी पूर्ण होणार दुसऱ्या चाकाचे हे काढता येणार. सो पाय गेट्स कॅन्सल्ड. मग हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर फायनली आपल्याला ते कॅल्क्युलेशनचं आन्सर काय मिळणार आहे 30. सो प्रश्न 69चं उत्तर पर्याय क्रमांक 3 कारण 35ला भाग दिला 7ने, 7 5 35, 7 21, 5ने भाग दिला 50ला 10. सो 10 गुणिले 3 30. यावरून प्रश्न 69चं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 70 इथे विचार करताना पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्वज्ञ यांच्यातील असहमतीचे निर्देशन करू शकणारे अनुमान पर्यायातून निवडा. सो पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला असं कळतंय खजिना शोधक जो आहे ट्रेजर हंटर ज्याला आपण म्हणूया, सो त्याच्यामुळे सांगितलेल्या या गोष्टीचं अंडरलाईन केलेलं असता तर इथं कायद्याने बुडालेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खाऱ्या पाऱ्यामुळे नामशेष घातलेल्या पुरातन जहाजातील सामानाला वाचवणाऱ्या खजिना शोधकांच्या ते स्वतःला ठेवण्याची मुभा स्पष्टपणे दिलेली असं शेवटचं वाक्य म्हणतात. आणि जनरल स्टेटमेंट आधी काय केलेलं आहे, सर्वसाधारणपणे पाहता सार्वजनिक मालमत्तेच्या जागी सापडलेल्या पुरातत्वीय वस्तूंवर खाजगी मालकी असणे बेकायदेशीर आहे. म्हणजे त्याला कायदा करावा की खाजगी मालमत्ता जी आहे ती ज्यांनी त्या शोधलेल्या आहेत मालमत्ता त्यांना ते द्यावे असं म्हटलेलं आहे. परंतु पुरातत्वज्ञ आर्किओलॉजिस्टचं जे वाक्य आहे ते काय म्हटलंय, असं नाही. ही अपघातग्रस्त जहाजे म्हणजे शतकानुशतके पाण्यात बुडून असल्याने ती स्थिरावली आहेत. सो त्यांना आता धोका आहे तो फक्त लोभी खजिना शोधकांचा, म्हणजे त्याला दुसऱ्या कशाचाच धोका नाहीये, फक्त लोभी खजिना म्हणजे खूप सारा नफा कमवण्याची त्यांची इच्छा आहे. प्रचंड नफा कमवण्यासाठी ते वस्तू लुटण्याच्या घाईत बहुमोलाच्या पुरातत्वीय पुराव्यांचा नाश करतात असं म्हटलेलं आहे. सो यावर आधारित विचार करताना तर इथे या दोघांमधून असहमती म्हणजे दोघांचं कॉन्ट्रास्ट काय आहे. सो हे दोघांचं कॉन्ट्रास्ट जेव्हा आपल्याला विचारात घ्यायचं आहे तेव्हा बाकीच्या कोणत्याही गोष्टी म्हणजे
बुडालेल्या जहाजांसाठी सागरी कायदा लागू करायचा वा नाही, केव्हाही बुडालेल्या, हे जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या इरिलेव्हंट आहेत. सो इथं असहमती दर्शविणाऱ्याच्या संदर्भात विचार करता जेव्हा अपघातग्रस्त जहाजाची सुटका करतात तेव्हा खजिना शोधक स्वतःचा जीव धोक्यात घालतात वा घालत नाही याचा फरक पडत नाही असं पुरातत्व शास्त्रज्ञाचं मत आहे. आणि तेच त्याच्या उलट अगदी धोक्यात स्वतःचा जीव घालून खजिना जे शोधक आहेत त्याचं पूर्ण विरुद्ध मत आहे. सो हे असहमती दर्शविणारा हा आपल्याला तिसरा पर्याय उत्तर देण्याचा आहे असं आपण म्हणू शकतो. सो प्रश्न क्रमांक 70चं उत्तर पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 71. संजय, अशोक आणि केतन यांनी एकाच 3:5 या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवणूक केली असं सांगितलंय. तर अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मी केली. वर्षाकर त्यांना नफ्याचे प्रमाण किती असं विचारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी एकाच 3:5 हे संजय, अशोक, केतन. एकाच 3:5 मग x 3x 5x असं मांडायचं लगेच. 4 महिन्यांमध्ये त्यांनी काही चेंजेस केले नाहीत. सो इक्विव्हॅलंट टू 1 मंथ इंटू 4 इंटू 4 इंटू 4 होणार. प्लस आता वर्षाच्या शेवटी म्हणजे 8 महिने बाकी आहेत आणखी. सो 8 महिन्यांच्या संदर्भात पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती त्याच्या तेवढीच पुन्हा गुंतवणूक केली म्हणजे आणखी x वाढवले. आधीच x होते, आणखी x म्हणजे 2x होणार. सो इंटू 2x होणार. प्लस 8 इंटू आता अशोकने आणि केतनने निम्म्या गुंतवणूक केली. सो 3x आणि 5x निम्मे म्हणजे 3x/2 आणि इथे 8 गुणिले 5x/2 एवढीच शिल्लक राहणार आहे. सो ते पुढच्या कालावधीसाठी. सो यांचं आपण कॅल्क्युलेशन्स केले तर 4x अधिक 16x असं 20x येणार इथे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर 24x येणार फायनली आणि या ठिकाणी 40x येणार. सो यांना भाग दिला आपण तर इक्विव्हॅलंट टू 1 मंथ त्यांच्या आलेल्या ह्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच रेशोमध्ये त्यांचा नफा होणार आहे. सो 20, 24, 40. सो सर्वांना 4ने भाग दिला असता 4×5 20, 4×7 24 आणि 4×10 40. सो 5×6 10. सो 5×6 10 याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे 71व्या प्रश्नाचं. 72व्या प्रश्नामध्ये 15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करायची म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. समितीत कमीत कमी 6 महिलांचा समावेश असेल असं समिती किती प्रकारे तयार करता येईल. एकूण महिला ज्यांच्यातून निवडायच्या ते किती आहेत 7. सो 7 महिलांच्या पैकी आपल्याला किमान 6 महिला तरी प्रत्येक समितीमध्ये पाहिजे. म्हणजे 2च केसेस होणार आहेत. कोणत्या? एक तर 6 महिला असतील किंवा 7 महिला असतील. सो 6 महिला किती महिन्यांमधून? 7 महिलांमधून. तेव्हा मग 4 पुरुष आपल्याला निवडावे लागतील किती मधून? 15 मधून. सो ऍट अ टाइम असल्यामुळे ते गुणाकार. ही पहिली केस. केस दुसरी, 7 स्त्रियांपैकी 7ही निवडल्या तर 15 पुरुषांपैकी 3 पुरुष आपल्याला निवडावे लागणार. या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. सो 7C 6 × 15C 4 ही केस पहिली. 6 स्त्रिया निवडल्या तर 6 महिला निवडल्या. किंवा केस दुसरीमध्ये 7 पैकी 7ही स्त्रिया निवडल्या तर 10 सदस्यांपैकी 3 पुरुष असणार आहेत. सो हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर 7C 6 × 15C 4 याची किंमत येते 9555 आणि 7C 7 मीन्स 1 × 15C 3 ची किंमत येते 455. सो हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर 10010 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार. सो पर्याय क्रमांक 2 हे या 72व्या प्रश्नाचं उत्तर हमखास येणार असं आपण म्हणू शकणार आहोत. सो यानंतर प्रश्न क्रमांक 73. जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी अँड मेटाबॉलिझम मध्ये प्रसिद्ध झालेले ट्रायक्लोझन हे रसायन आणि त्याच्या संपर्काचा हाडांच्या ढिसूळपणाचा यांच्यातील सहसंबंधांचा शोध घेणारे त्या प्रकारचे पहिले संशोधन आहे म्हणून सांगितले. साबण, टूथपेस्ट, हातसफाई साबण इत्यादी प्रकारच्या गृहोपयोगी उत्पादनांच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायक्लोझनच्या संपर्कात येऊ शकते. तथापि ट्रायक्लोझन व मानवी हाडांचे आरोग्य यांच्या संबंधांविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. प्राण्यातील हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम करण्याची क्षमता ट्रायक्लोझनमध्ये असणाऱ्या शक्यतेचे प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. सो असे ट्रायक्लोझनच्या परिणामाचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी म्हटलेले आहे. सो याचा विचार आता आपल्याला हा पूर्ण पॅरा जो दिलेला आहे
सो या पॅरावर आधारित जेव्हा आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, जास्त सुस्पष्टता हे आता वरील माहितीवर आधारलेला सर्वात उचित निष्कर्ष निवडा असं म्हटलंय. सो या माहितीचा विचार करत असताना इथं प्राण्यांच्या हाडांवर म्हणजे ॲम्बिग्विटी कुठे येते? पर्याय 1 आणि पर्याय 4 मध्ये येते. कारण पर्याय 2 आणि पर्याय 3 मध्ये आपल्याला त्या पूर्ण पॅराग्राफमध्ये दिलेल्या गोष्टींचा जास्त संबंध आढळून येत नाही. सो प्राण्यांच्या हाडांवर होणाऱ्या ट्रायक्लोझनच्या परिणामांबाबत फार थोडी माहिती उपलब्ध असली तरी वरील यादीत असलेल्या उत्पादनांना त्यांचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यकता नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे बंदी घालणे आवश्यक आहे वा नाही याबाबत आपल्याला तिथे विचारात घ्यायचं नाही. सो पर्यायानं मग आपल्याला पर्याय क्रमांक 4 उत्तर देण्याचं आहे. कारण ट्रायक्लोझनमध्ये प्राण्यांच्या हाडांच्या घनतेवर परिणाम करण्याच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक काही अभ्यासातून दाखवले गेल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादन त्यांचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. असं जास्त डिटेल, जास्त सुस्पष्टता आपल्याला हे 4थ्या पर्यायातून पाहायला मिळते. या पद्धतीने आपण म्हणू शकतो. सो प्रश्न क्रमांक 73चं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 74. या प्रश्न 74चा विचार करत असताना आपल्याला इक्वेशन तयार करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. एस जवळ काही रंगीबेरंगी शिंपले आहेत. यातील 1/3 शिवाय 14 जादा शिंपले तिने पी ला दिले. म्हणजे पी ला दिलेले शिंपले हे एस जवळ असलेल्या रंगीबेरंगी सर्व शिंपल्यांच्या 1/3 पेक्षा 14 जास्त आहेत. सो तिच्याकडे एक्स आहेत आपण मानलं तर तिच्या 1/3 प्लस 14 हे पी ला दिले. बरोबर. या पद्धतीने विचारात घेताना मग पुढे आपल्याला असंच कंटिन्यू करायचं आहे. सो हे कंसात ठेवायचं. आता हे पीने यातील म्हणजे आता त्याला जेवढे मिळालेले त्याच्यातील 1/3 शिवाय 11 जादा शिंपले क्यू ला दिलेले आहेत. ओके. सो क्यूने यातील पुन्हा आपल्याला इथे ब्रॅकेट करायचं आहे. क्यूने यातील 1/3 शिवाय 1 जादा शिंपला तिच्या आर या मित्राला दिला. बरोबर. सो आर ला दिलेले एवढे आहेत. जर आर ला क्यू कडून 14 शिंपले मिळाले म्हणजे इज इक्वल टू आपल्याला काय लिहायचं आहे? 14 लिहायचं आहे. सो हे इक्वेशन तयार करावंच लागणार कोणालाही. आणि मग त्यामध्ये आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तो तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही पर्यायांमधून काढलं तरी चालेल किंवा एक्सची किंमत डायरेक्टली काढायला गेलात तर ती 210 येत असल्याचं लक्षात येईल. सो प्रश्न क्रमांक 74चं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 75. ठिपक्यांच्या परस्परांना छेदणाऱ्या कर्ण रेषांवरून व त्यापासून तयार झालेल्या समभुज चौकोनावरून घडी घालून लहान त्रिकोणाकार मिळवला आहे. सो अगदी समभुज चौकोन म्हणजे रॉम्बस जो आहे त्याचा 1/4 पार्ट केलेला आहे. कोणता ना कोणता एक पार्ट केलेला आहे. सो सर्व त्या ठिकाणी घड्या घालून हे बनवलेलं आहे. सो प्रत्येक घडी ॲज आपल्याला काय करायचं आहे? आरसा म्हणून गृहीत धरायचा आणि त्यावरून मग त्याचे काय रिफ्लेक्शन होणार हा ट्रान्सपरंट पेपर असतो. या पद्धतीने ठिपके छेदणाऱ्या कर्णरेषांवरून तर हे जे पारदर्शक जो सांगितलेला आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक चिन्ह हे दिसणार आहे. सो या सर्व गोष्टींचा विचार करता त्या पद्धतीने रेषेच्या जवळ कोण आहे, दूर कोण आहे, कोणत्या डायरेक्शनला आहे, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करायचा असतो. आणि फायनली मग आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी उत्तर मिळू शकेल असं मला वाटतंय. या पद्धतीने आयोगही हेच उत्तर देईल असं खात्री आहे. सो अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 75चं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपण म्हणू शकत आहोत. सो अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 75 या पूर्ण 25 प्रश्नांची सविस्तर चर्चा केलेली आहे. सो आपण परीक्षा दिलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपण जी काही उत्तरं लिहिलेली आहेत त्यापैकी तुमची उत्तरं कशा पद्धतीने कितपत बरोबर आहे ते तुम्ही तपासू शकता. या पद्धतीने आहे. सो असा आपण थोडासा स्तुत्य उपक्रम केलेला आहे की तुम्हाला हे 25 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. सो थँक्यू ऑल ऑफ यू. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.